भंडारभोग या कादंबरीच्या कथानकाचा जो भाग आपण पाहिला की रत्नाव्वा, तायाप्पा आणि तानाप्पा यांच्या संदर्भातलं संभाषण आहे. तानाप्पा हा कोंबड्याचा खुरडा घेऊन डोक्यावर तो तायाप्पाला भेटण्यासाठी येतो. तो तानू सुतारणीकडे तो कल्लव्वा त्याला भेटते. कल्लव्वा त्याला म्हणते, अरे तो डोक्यात खूळ घेऊन बसलेला आहे तायाप्पा, त्याच्यामुळे तानाप्पा तू त्याला जरा समजावून सांग, काहीतरी चार धंदे करून आता गावात थोडस फिरून राहा. असं म्हटल्यानंतर तो त्याला समजून सांगण्यासाठी बराच वेळ तो त्याच्या आईचं बोलणं होतं, तायाप्पाच्या आईचं तानाप्पाशी. आणि मग तानाप्पा तो कुठं असेल म्हणून बघायला जातो, तर ती सांगते की ती तानू सुतारणीच्या घरी असेल. तानू सुतारणीकडे तो जातो. तानू सुतारणीकडे तो विचारणा करतो. तानू सुतारीण जेवता जेवता दार उघडते, त्याला बसायला टाकते. तो बसतो, गप्पा होतात आणि त्याला बातमी कळायला लागते की रत्नाव्वा आणि तायाप्पाचं काहीतरी चाललेलं आहे. तायाप्पा हा जरूर जोगत्या आहे सोडलेला, परंतु तो तसा जोगत्या नाही जसा बायकी जोगत्या नाही. तो बाप्या झालेला नाही. त्याची प्रवृत्ती पौरुषत्वाची आहे. त्याच्याकडं पौरुषत्व आहे, तो षंड नाही. आणि म्हणून हा तायाप्पा रत्नाव्वाच्या घरी राहतो अशी बातमी गावभर कळायला लागते. फुलाकडे जात असतो. फुलाकडे गेल्यामुळे फुलाकडे गावातली बरीच लोक जातात आपल्या भुका शरीराच्या भागवण्यासाठी. एक बाहेरगावचा कॉन्ट्रॅक्टर सुद्धा तिच्याकडे येत असतो आणि त्या फुला जोगतिनीकडे जाणारे लोक जेव्हा तिथं त्यांना तायाप्पा दिसतो तेव्हा तायाप्पा आपल्या आड येतोय असं वाटल्यामुळे तायाप्पाच्या घराकडे ते बातम्या कळवतात, पुरवतात की तो सारखा जोगतिनींकडेच असतो, काही कामधंदा करत नाही, मागत नाही. आणि मग रत्नाव्वाची देखील बातमी आणि तायाप्पाच्या संबंधांची बातमी ही सुद्धा गावभर पसरते. तायाप्पा हा रत्नाव्वाचं घर भरतो अशी तानू सुतारणीकडून देखील तानाप्पाला माहिती कळते. तानाप्पा पुन्हा मग तो रत्नाव्वाच्या घरी जातो. तर रत्नाव्वाचं दार आधून लावलेलं आहे, कडी लावलेली आहे. दार वाजवतो, कडी काढली जाते आणि तायाप्पा आपले कपडे सावरत येतो. त्याचबरोबर रत्नाव्वा देखील आपले सुटलेल्या केसांचा बुचडा बांधत येते, की सुटलेले केस व्यवस्थित करत येते. तेव्हाच तानाप्पाला कळतं की तायाप्पा आणि रत्नाव्वाचं खरंच काहीतरी चाललेलं आहे. आपण इथपर्यंत या भागामध्ये आलो होतो. आता ही अशी बातमी गावभर पसरल्यामुळे तायाप्पाला देखील राग येतो. तो तानाप्पा निघून जातो. तायाप्पाला राग येतो. तो घरात कुणाशीच बोलत नाही. घरात एक म्हैस असते, त्या म्हैशीला घेऊन जातो शेतामध्ये, चारतो. सगळा त्याचा वेश तोच आहे. अंगामध्ये ब्लाऊज आहे, चोळी, नऊवार ते साडी खाली त्यानं म्हणजे लुगडं नेसलेलं आहे, भंडारा डोक्याला लावलेला आहे. हे असाच तो फिरत राहतो, कारण त्याला देवीच आहे. तो देवीला सोडलेला जोगत्या आहे. त्यानं जोगत्यानं असंच राहिलं पाहिजे. ही जी प्रवृत्ती आहे समाजातली, अंधश्रद्धेला बळी पाडून देणारी, ही फोफावलेली आहे कधी काळी. आणि म्हणून तायाप्पा तसा तो फिरत राहतो. 4च्या टायमाला तायाप्पानं घरात पाय टाकला. सायंकाळी कल्लव्वा वाकळला टाक शिवत बसली होती. तिच्याजवळ शिंद्याची जनाका देखील बसली होती. बसल्या बसल्या ती वाती वळू लागली. किसन्या शाळा चुकून घरात दिसालता.
तायप्पा न बोलता चुलीच्या सोप्याला गेला. त्यानं फळीवरचा तांब्या उचलला, जरासा न्हाणीत खदबळला, डेरक्यातलं गार पाणी घेतलं आणि त्यानं अख्खा तांब्या संपवला. पदरानं तोंड पुसलं, तांब्या होता तिथं ठेवला आणि गोठ्यात आला. तो आलेला बघून म्हैस तडफडून उठली. गोरण झाडल्यागत झालती. कुडाजवळ गवताच्या कवळा बी शिल्लक नव्हता. रेडकू रवंत करीत शांत बसून होतं म्हशीचं. त्यानं म्हशीच्या गळ्यातलं दाव गुळपातलं म्हणजे बांधलेलं दावं त्यानं ते गुळपातलेलं दावं सोडलं. त्या रेडकाला उठवलं आणि त्याला सोडतच म्हैस बाहेर हाकलली. म्हैस शाण्यागत मधल्या सोप्यातनं समजदार आली आणि वाकळं जवळ उभी राहिली. आणि मग तितक्यामध्ये कल्लवा म्हणू लागली, भाड्याचं त्वांड कुठं शान खायला गेलं का काय? म्हणतच कल्लवानं वाकाळ वडून जवळ घेतली. जना शिंदीन सरकून बसली तशी म्हैस बाहेर पडली. तायप्पानं खोपड्याला खाऊन ठेवलेली काठी वडली आणि तो गल्लीतून निघाला. आणि जना शिंदीन पुन्हा म्हणाले, असलं ग बाई घुम्यावनी काम, हे काय कामाचं? आणि मग कल्लवा म्हणू लागली, काय सांगतीस बाई, हे माझ्या नशिबाला आले. तितक्यामध्ये तायप्पाने बाहेर जाता जाता ऐकलं. त्याने एक काठी घेतली, म्हशीच्या पाठीत रपकन मारली आणि गल्लीतनं म्हैस पळत सुटली. सगळ्या गोठणभर म्हणजे गावठाण जिथं कुठं आहे पाणी पाजायचं किंवा चारायचं हे जे ठिकाण आहे तिथं ही म्हैस निघाली. तायप्पानं त्या गोठणाच्या म्हशी तळ्याच्या वरच्या बाजूला म्हैसला हाणलं आणि लुगड्याचा घोळ आवरत जम्मा कासोटा घातला आणि हातातली काठी जमिनीला टेकवत वडत वडत न्यायला सुरुवात केली. म्हैस पळत पळत काळू पाटलाचं घर वलांडून पुढे निघाली. आणि मग डोक्यावरचा पदर त्याच्या वाऱ्यानं उडू लागला. त्यानं चांगला घेतला आणि एक तसाच उडणारा पदर तो न काही पुन्हा सावरला नाही. पुन्हा नुसताच खाली कमरेहून घेतला, डोक्याच्या खाली मानेहून घेतला आणि कमरेला खोवला आणि एक उंच दगड बडून चढून तो त्याच्यावर बसला. पुन्हा त्यानं कमरेकडं असा पदर खोचता खोचता कमरेच्या बाजूला त्यानं बघितलं तर असं खाजून खाजून काहीतरी खवंद आल्यासारखं झालं होतं. खरूच झाल्यावानी कमरेच्या भोवती पट्टा तयार झालता. ते कधी नाही माहिती लुगडं आवळून नेसल्यान पापुद्र त्याच्यावरची निघायला लागली. त्याला त्याच्या पोटाकडे सुद्धा बघवना. त्यानं ते कमळ खाली सरकवला. रुतलेला कच जरासा सैल झाल्यागत त्याला वाटलं आणि मग त्यानं सगळ्या गोठणभर म्हशीचा तबंग पसरला. असं अनेक लोकांच्या म्हशी तिथं आलेल्या. पोरांनी सुरपाट्याचा डाव मांडलेला होता, तो रंगात आलता आणि बघणारी पोरं आरडून आरडून डोक्यावर सगळा तो माळ घेऊ लागली. तायप्पा जरा वरच्या बाजूला बसला. पोरांच्यात मिसळावं असं त्याला वाटू लागलं. क्षणभरानं त्यालाच हसू आलं आणि त्यानं डोक्यातला विचार झटकला. समोरच्या रानाकडे नजर टाकली. सगळं रान भंडाऱ्यागत पिवळं जरद त्याला दिसू लागलं, लांब सगळीकडं, लांबपर्यंत. मध्येच खरदाळ्याच्या घराजवळ 5-6 आंब्याची झाडं त्याला दिसू लागली, छत्र्या उगवल्यासारखी उंच टेकडीवरून. आणि मग एकदम त्याला आठवलं खरंदाळ्या म्हणून एक तिथं गावातला आहे. एकदम त्याला आठवलं की खरंदाळ्याच्या आंब्यावरचं आंब चोरताना शंकरू खरंदाळ्यानं बदडून त्याला एकदा काढलं होतं. रडता रडता पुरे वाट त्याची झाली. त्यानं त्यावेळेला रडत रडत आपलं घर गाठलं होतं. सगळ्यांनीच हाडं शेकून काढली होती त्यानं. आम्ही जे 4-5 जण होतो त्यांची. त्यावेळेला 4-5 दिवस उठायला बी येत नव्हतं, बसायला बी येत नव्हतं. आणि त्याला तो त्यावेळेसचा अवतार आठवला आणि खप करून तो हसला. त्याचा आवाज त्यालाच कसा तरी वाटला. त्यानं लांब गेलेल्या म्हशीकडे बघितलं आणि तिला जवळ आणण्यासाठी, म्हैशीला इकडे वळवण्यासाठी एक शिवी हासडली. दगडावरून उठला
म्हशीच्या दिशेने तो जाऊ लागला. त्या गवतावरनं जाताना त्याला खूप मोहक वाटू लागलं. उगवलेली झाडं झुडपं बघत तो जाऊ लागला. म्हशी जवळ आला तर रेडकू एका दगडाला आपलं अंग घासू लागलं. म्हशीला झाकपाक तळ्यामध्ये आज धुवायचं असं तो म्हणू लागला. काठी त्यानं उगाच हवेत फिरवली आणि ही फिरवता फिरवता काठी त्याच्या पदरात अडकली. तो हेलपाटला. लुगडं फाटलं त्याचं. असं बघू लागला फाटलं का काय म्हणून. दचकला तर पदर चांगला बसून बघितला आणि सुस्कारा सोडला की नाही फाटलं. म्हैस सोडली. म्हैस तिकडं वर गेलेली बघितली आणि कुणाचा तरी मागून त्याला आवाज आला. अरे म्हैस सोडलीच होय रे. तायप्पाच्या पाठीमागून आवाज आला. तो गदबळला जरा. त्यानं गरकन पाठीमागं बघितलं तर ढगाऱ्याचं परशा म्हैस घेऊन त्याच्याजवळ आलत. त्यानं त्या परशानं त्याच्याजवळ येऊन बघितलं. त्याने त्याच्याकडे हसून बघितलं. मान हरवत होकार भरला. म्हैस घेऊन आलास का म्हणल्यास हो म्हणला तायप्पा. कधी नाही ती इतक्या लांब कसा काय आलास राज. आलो आपला. तुझी म्हैस दूध देती का गाबणी रे. गाबणी आहे आणि दूध बी देती असं म्हणत तायप्पा दगडाजवळ उभा असलेल्या रेडकाकडे सरकला. रेडकू नुसता हाडाचा सापळा झालेलं, कारण त्याचं दूधच काढून घेऊ लागली. तायप्पानं त्याच्या अंगावरनं हात फिरवायला सुरुवात केली रेडकूच्या. रेडकू गप्पगार उभा राहिलं आणि तो परश्या म्हणू लागला की अरे हेलेला जरा बुडून काढा की रे, भादरून काढा, त्याच्यामुळे वाढीला लागतंय. तो तायप्पा म्हणाला काढायला पाहिजे का खरं, पण सवडच होईना बघ. म्हणतच तायप्पानं रेडकाच्या जांगत हात घातला. सगळं गोचडानं त्याचं झांग भरून गेलं होतं. त्यानं गोचडं काढायला सुरुवात केली. परसून बी दुसऱ्या बाजूला बसतच जांगत हात घातला त्या रेडकाच्या. आणि तो म्हणला आगा काय रे गोचडं झालेत असं म्हणत हात बाहेर काढला. तायप्पाचा हात अधिक गतीने फिरू लागला आणि दिवस जवळ डोंगराच्या कडेवर टेकल्यागत झालता. आता दिवस मावळू लागला थोडा थोडा आणि तायप्पा काळा कुळकुळीत दगड हिरून पाय सोडून बसला होता. परसू त्याच्याजवळ टेकतच तंबाखूची पिशवी त्यानं काढली आणि तो तायप्पाला म्हणाला खातोस होय रे. त्याच्या समोर तंबाखूची चिमट धरतच विचारलं. तो म्हणाला तायप्पा नाही बा. अरे गा खायला शिक. अरे बरं असतंय रे, टाइम जातोय म्हणत त्यानं तंबाखू मळायला सुरुवात केली. तायप्पा न बोलताच बसला आणि तो परसून पुन्हा विषय काढला आणि तो म्हणाला आता ह्या पुनवला तू डोंगराला जाणार आहेस का, डोंगराच्या आईला. तो तायप्पा म्हणला बघूया. दांडग खर्चाचं गा, एका माणसाला 100-200 उडाप होत्यात असं तो परसू म्हणा. तेवढ्यात तायप्पा म्हणला तेवढ्याला बी आटपत नाही रे. मग तो म्हणाला मग काय जातोस गड्या, अरे हितनच पाया पडायचं काय, तुला आणि नियमाबिमाची भानगड आहे. तो म्हणाला तसं काही नाही रे. होय रे असं म्हणत तो परश्या एकदम थांबला आणि आठवल्यागत त्यानं म्हणाला आता तुला आमागत कपडं घालावी लागत नाही असं वाटत नाही का तुला, आमच्यासारखी कपडी घालावी. तायप्पा म्हणाला अरे वाटून काय करायचं. तर ते परश्या म्हणला ते बी खरं आहे, देवाची भानगड आहे, त्यात वाटून काय उपयोग. आणि आता तुला लुगड्या बिगर बी जमत नसल असं म्हणतच परसू एकटाच हसला. तायप्पाकडे सरकून बसला. बघा तायप्पा त्या परसूला तो बायक्या वाटतो पूर्णतः दिसण्यावरून, पण त्याची प्रवृत्ती बायकी नाही. आणि तो परसू त्याला म्हणला काय बी मनगड्या, तुला लुगडं लय बेस्ट दिसतंय, अगदी बाईवानी.
त्यात तुला नाग बी बाईवानीच आहे का? तायाप्पा नुसता हसला आणि लांब काळू पाटलाच्या हिरव्यागार मळ्यावर नजर उतरून बसला. आणि परसू एकदम थांबला. एवढंच म्हणला, अरे त्यो बसाप्पा. असं म्हणल्याबरोबर काय झालं? अरे नव, तुला त्यो माहित आहे, गिजवण्याचा लय भारी बाबा. समोर आल्यावर फसायलाच होतय. परसू हा देखील तो गिजवण्याचा काय आपलं तो गिजवण्याचा बाबा नाही का, तो बी असाच आहे. तो बी असाच आहे. अरे होतय काय, एकदा आमच्या बरोबर संकेश्वरला आलता, लय गमजा केल्या, सगळी नुसती फुलागत हलकी फुल झाली. काय सांगतोस गड्या? म्हणतच परसू एकदम तायाप्पाला भेटला. म्हणजे तो तिकडचा एक असाच तुझ्यासारखा असणारा बाप्या, जोगत्या गिजवण्याचा. त्याच्यासोबत आम्ही लय मजा केली असं तो म्हणू लागला. आणि तो परसू तायाप्पाला एकदम भिडलाच की, आणि त्याच्या खांद्यावर हात टाकतच म्हणाला, तशी मजा अजून कवा आली नाही बघ. तायाप्पा जरा त्याच्यापासून दूर सरकला. परसून खांद्यावरचा हात जरासा रेटला तसा तायाप्पा लबकला. त्यानं परसूचा हात खांद्यावरनं खाली ढकलला. ढकलल्यानंतर तो परसू म्हणतो, राहू दे की र, जरासं लुगड्याची घडी गोड गोड वाटतीया, असं म्हणत त्यानं हात पाठीवरनं फिरवायला त्याच्या सुरुवात केली. एवढं ग्वाड वाटतंय तर लुगडच निस की, असं तायाप्पा त्याला म्हणाला. परसू खिक करून हसला आणि त्याचा हात तायाप्पाच्या कमरेकडे वळला आणि त्याच्या कमरेवर त्यानं तसाच हात घोळवत ठेवला आणि तायाप्पाला खांदा भिडवत म्हणाला, लई लई बरं वाटतंय बघ. त्यानं डोकं तायाप्पाच्या खांद्यावर ठेवलं. तायाप्पा एकदम चमकला. त्याचं डोकं भिनभिनलं. त्यानं परसूला झिंजाडलं आणि उठतच विचारलं, अरे मी काय तुला बाई वाटलो का वैर? तर तो परसू म्हणाला, अरे आता बाईच म्हणायचं की. असं म्हणून तो परसू त्याच्या पुन्हा अंगचटीला आला. तायाप्पाच्या डोक्यात एकदम इंगळ सरसरलं. विस्तू पडला. तुझ्या आईला तुझ्या, असं म्हणतच त्यानं दगड उचलला. तसा परस्या घाबरघुबर होऊन पळत सुटला. आणि तो तायाप्पा मला, थांब की रांडच्या, तुला बाई हाय का बापय हाय ते दावतो, असा रांडवानी पळतोस का? असं म्हणत त्याच्या पाठीमाग पळत सुटला. परशानं चार ढांगतच तळ गाठलं. त्यानं माग सुद्धा बघितलं नाही आणि तायाप्पानं हातातला दगड त्याच्या दिशेलाच जोरानं भिरकावला. त्याच्या हातातल्या काकणांचा आवाज फुटल्यागत खळकन झाला. बघ की एकतर अशा लोकांना समाजात लोक काय समजतात, तो तसा खरोखर असतो का एखादा बाप्या? तायाप्पा तसा नाही. आणि म्हणून तर तो रत्नावाशी लगट करतो. ही एक गोष्ट आहे. आता दुसऱ्या बाजूला काय झालं होतं की रत्नावाचं घर तायाप्पा भरतोय अशी जी वार्ता गावभर पसरली, त्याच्यामुळे 2-3 दिवस झाले तायाप्पा काही तिकडे फिरकलाच नाही. तो आपल्या घरातल्या कामात, शेतातल्या कामात 2 दिवस गुंतून गेला. त्या रत्नावाकडे तो फिरकला नाही. कारण त्याच्या आधी रत्नावा आणि तायाप्पाचे संबंध हे अधिक दृढ झाले होते. कारण तायाप्पा हा जरी जोग्या असला तरी तो तसा जोग्या नाही. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की त्याच्याकडं पुरुषीपणा आहे, पौरुषत्व आहे. त्याच्याकडं एखाद्या स्त्रीची भूक भागवण्याची ताकद आहे. आणि म्हणून तो 2-3 दिवसापासून रत्नावाकडे गेला नाही. आणि जेव्हा तो जातो तेव्हा ती त्याच्यावर एकदम लटकं रागात येते.
आणि रागात आल्यानंतर तिच्या घरी कोणीच नाही. तिनं केसावून पाणी घेतलेलं आहे. तिचे केस भिजलेले, थोडेसे ओले. तिच्या केसात तो असा हात घालतो आणि हात घातल्यानंतर ती म्हणते, अरे तर देवाच्या समोर तरी कशाला? त्यानं त्याचं अंग झिंजाडलं आणि मग त्यानं असं कवळ्यासारखं तिला हातात धरलं आणि ती धडपडतच पुटपुटली आणि म्हणाली, अरे पुढचं दार उघडं आहे. तयाप्पा गपकन माग सरकला, तिच्या ओल्या केसाकडे पाहत राहिला. त्याला आज मात्र ती खूपच नवी नवी वाटू लागली. कधी नाही ती इतकी गोड दिसू लागली. त्यानं पुन्हा हात लांब करूनच तिच्या मोकळ्या केसाशी चाळा सुरू केला आणि विचारलं, आज काय सगळं वेगळंच दिसालंय? ती म्हणाली, कुणाला? तुला का मला? असं म्हणत ती चुलीच्या सोप्याला वळली. तयापा तिच्या केसांच्या लईतच झुलला. त्याला कशाचंच भान राहिलं नाही. म्हातारी कुठं घर व्यवसायाला कवा एकदा गेली या बघ, अजून यायला नाही. असं म्हणत ती रत्नावानं देवाच्या समोर निवड ठेवला, उदबत्ती लावली, भंडारा कपाळावर माकला. त्याला भंडारा लावतच म्हणाले, 2 दिवसात एकदा बी यावं असं वाटलं नाही वैर तुला? कशाला? आधीच घरात बोंबल लागलेत, त्यात आणि भर कशाला? माहिती की तुला घरातल्या काळजी. ती म्हणती, रत्नावत, माहितीये मला घरातल्या काळजीचा. आणि मग असं म्हणत रत्नावानं मानला हिसडा दिला. तिच्या मोकळ्या केसानं वर्तुळ केलं. कपाळावरच्या भंडाऱ्यानं वर एक बट अलगद फिरली. तायापाला अंगभर काहीतरी भिनत असल्यागत वाटलं. त्या तंद्रीतच तो दाराकडं कवा सरकला त्याचं त्यालाच कळलं नाही. फक्त धाडकन आवाज आला. रत्नावा त्याच्याकडे बघत उभा राहिली. त्याचा तोल सुटला. त्यानं धाडकन आवाज झाला, कडी लावली मधून. त्यानं तिच्या केसात तोंड खुपसलं. रत्नावा फुलारली. त्याच्या खांद्यावर मान ठेवून मोकळी झाली. त्याच्या अंगावरचं त्याचं लुगडं सोप्याभर कव्वा पसरलं ही त्याचं त्यालाच कळलं नाही. अख्खं घर फक्त कवडशाच्या तालात हेलकावलं. देवाऱ्यावरची उदकाडी झोके घेत उभी राहिली. तिच्या धुरानं मात्र सुंदर वलय निर्माण केलं. आणि रत्नावानं दाराचा आडना काढला तवा गल्लीतला उन्हाचा तवंग पिवळा धमक झाला होता. गल्लीत रेग भिजल्यागत पोरीगत सळसळायला लागली. वळचणीचं मांगल्याचं कुत्र उगाच अंग भोत्यानं गिरक्या घालायला लागलं. आणि तायाप्पा आणि तानाप्पा ही अशा अवस्थेत एकरूप झाली. रत्नावा समोर बसली. तिच्या कपाळावरचा भंडारा पुसून गेल्यागत झाला होता. तायाप्पानं तिच्या डोळ्यात बघत विचारलं, तू तरी मला बापय म्हणतीस नव? रत्नावा एकदम गदबळली. त्याच्याकडं खूळ लागल्यागत बघत बसली. तिच्या गळ्यातनं कसला तो शब्द फुटना. कारण तू तरी मला बापय म्हणतीस ना? मी आहे का बापय? हाच जणू त्यानं प्रश्न केला. कारण मी तुझ्या शरीराची भूक भागवतो. तूही मला बाप्या म्हणणार आहेस का? ह्यानं असं का विचारावं याच वादळात ती गुदपाळली, एकदम भांबावली आणि हातातल्या काकणांशी असा चाळा करता करता एकदम उठली. तिच्या गळ्यातलं मणी हेदकाळलं, पुन्हा शांत झालं आणि ती जवळ आतल्या सोप्याला ती पळतच सुटली. अशा प्रकारचा हा कथाभाग या कादंबरीचा इथपर्यंत येतो. याच्यानंतर जो पुढचा भाग आहे तो पुढचा भाग मी तुम्हाला नंतरच्या तासाला सांगतो. आपण इथं थांबूया. ठीक आहे.